मी तुम्हाला आज काश्मीरच्या पहलगाममधील एक हृदयस्पर्श माहिती सांगणार आहे, जी दहशतवादी हल्ल्याने निर्माण झालेल्या दुःख आणि त्यातून दिसलेल्या माणुसकीची आहे. ही माहिती आहे काश्मीरी लोकांच्या आर्थिक नुकसानाची, पण त्याच वेळी त्यांनी पर्यटकांसाठी दाखवलेल्या उदारतेची. तर चला जाणून घेऊया. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहतात बोल एमएच. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या क्रूर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्याचपैकी बहुतांश पर्यटक होते. हा हल्ला देशासाठी धक्कादायक होता, पण काश्मीरींसाठी तो भावनिक आणि आर्थिक संकट घेऊन आला. काश्मीरची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, जी 15% जीडीपी आणि 50-60% रोजगार निर्माण करते. मार्च ते जून हा मुख्य हंगाम, ज्यावर स्थानिकांचं वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. या हल्ल्याने पर्यटकांमध्ये भीती पसरली, सहली रद्द झाल्या आणि हॉटेल, टॅक्सी, गाईड, शाल विक्रेते, पोणीवाले यांचे मोठे नुकसान झाले. एका टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं, 4 महिन्यात आम्ही वर्षभराची कमाई करतो. आता पर्यटक गेले, आमच्या कुटुंबाचे काय होणार? माणुसकी सुद्धा दिसून आली. हल्ल्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी मदत केली. टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेल कर्मचारी आणि सामान्य काश्मीरींनी मोफत अन्न, निवारा आणि वाहतूक पुरवली. सज्जाद अहमद भट नावाच्या शाल विक्रेत्याने जखमी पर्यटकांना पाठीवर वाहून सुरक्षित ठिकाणी नेले. त्याने सांगितले, धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे. पर्यटक आमच्या रोजीरोटीचे साधन आहेत, त्यांना वाचवणं माझं कर्तव्य होते. पोणीवाले सय्यद आदिल हुसेन यांनी पर्यटक वाचवताना दहशतवाद्यांशी सामना करून आपला जीव गमावला. त्यांच्या शौर्याला आमचा सलाम. काही पर्यटकांनी काश्मीरच्या माणुसकीमुळे पुन्हा येण्याचा विश्वास दाखवला. महाराष्ट्रातील 2 महिलांनी सांगितले, आमच्या ड्रायव्हरने स्वतःच्या सुरक्षतेची पर्वा न करता आम्हाला वाचवले. काश्मीर इतके सुंदर आहे, आम्ही पुन्हा येऊ. स्थानिकांनीही एकजुटीने हल्ल्याचा निषेध करत शांततेचा संदेश दिला. जम्मू आणि काश्मीर सरकारने मृत्यूंच्या कुटुंबांना 10 लाखाची भरपाई आणि एक हेल्पलाईन सुद्धा जाहीर केली आहे, जी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत असणार. पण स्थानिकांच्या रोजगारासाठी दीर्घकालीन उपाय हवेत. पहलगामचा हल्ला काश्मीरींसाठी धक्का होता, पण त्यांची माणुसकी सिद्ध करते की काश्मीरचे खरे सौंदर्य निसर्गातच नाही, तर लोकांच्या हृदयात सुद्धा आहे. आपण सर्वांनी काश्मीरी बांधवांना साथ देऊया, जेणेकरून काश्मीर पुन्हा पर्यटकांचे स्वागत करेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच माहिती करिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला.